जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईत येथे एसटी बस थांबतच नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना होतोय त्रास। मुख्य म्हणजे हे गाव छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असून तरीही बस थांबत नाही। शाळकरी विद्यार्थिनी सकाळी 8:30 वाजेपासून एसटी बस वाट बघत बसल्या 11:30 वाजेपर्यंत, तरीही तेथे एकही बस थांबली नाही। अशा प्रकारमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते। अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी मंत्री महोदय यांना आर्त हाक दिली। मुली काऊन उभ्या इडे? आमच्या गावाला बसच थांबलेली नाहीये। आम्ही ते 8:30 वाजेपासून इथे आता 11 वाजलेले आहेत आणि आम्ही इथेच आहे अजून। वरतून खूप ऊन पडतंय आणि इथे बघा छोट्या छोट्या मुली पण उभ्या आहेत, त्यांचा क्लास मिस होतोय आणि आमचा सुद्धा होतोय। म्हणून गिरीश भाऊंना असं काहीतरी केलं पाहिजे आमच्या गावासाठी की इथे बसच थांबत नाही। दुसऱ्या गावांनी अर्ज दिला म्हणून त्या गावाला बस थांबतात, पण आमच्या गावाला इतका हायवे रोड असूनही आमच्या गावाला बस थांबत नाही। सकाळपासली एक बी एसटी थांबली नाही काही? नाही, एकही बस थांबली नाही। काय वेळ आहे तुमच्या शाळेचा, क्लासचा? आमच्या क्लासची वेळ 8:30 ते 9:30 आहे आणि आमची फीज 7,000 आहे। शाळेची वेळ 12 ते 5 आहे। आम्हाला बस थांबत नाही। आमचे शिक्षक बोलतात की रोज लेट आहेत, आमची गैरहजर लागते। गिरीश भाऊने तर काहीतरी केलं पाहिजे। एवढा हवे रोड असून आमच्या इथं काहीच म्हणजे एकही बस थांबली, सर्व सुपर राहता। सुपर काहीतरी केलं पाहिजे। गिरीश भाऊने तर काहीतरी केलंच पाहिजे। हवे रोड गिरीश भाऊने तर काहीतरी केलंच पाहिजे। सरकार कशासाठी असतं आम्हाला ते सांगा। आमच्यासाठी बस थांबते तर मग कोणासाठी बस थांबते? इथं सगळ्या गावांनी अर्ज दिलाय म्हणून बस थांबते। मग आमच्या गावांनी का बा आमच्या गावात काही झालंय का? कोणचं गाव आहे? पिंपळगाव गोलाईत आहे, कुठे येते? तालुका जामनेर आणि जिल्हा जळगाव या गावात। एवढा हवे रोड असून बस थांबत नाही बस। गिरीश भाऊ सगळ्यांची सोय करतात, आमची सोय का बरं करत नाहीये? गिरीश भाऊने तर काहीतरी केलंच पाहिजे। आमची आता व्हिडिओ चालूच ठेव। व्हिडिओ चालू शाळेचे सर बोलतात आम्हाला, आम्ही एवढी फी भरून आमचे घरचे बोलतात तुम्ही रोज शाळेत जाताना गैरहजर पाडताय। आम्ही काय करायचं? घरी राहायचंय का? आम्ही गिरीश 7,000 भरतो, आमचं नुकसान होतंय। नुकसान होतंय। काहीतरी केलं पाहिजे गिरीश भाऊने, काहीतरी केलं पाहिजे। आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका। आपला बातमीदार, सत्य, जे एक पाऊल पुढे।